आणि हा सगळा विजय आम्ही आमचे नेते कैलासवासी अजितदादा पवार यांना आम्ही समर्पित केलेला आहे. व्यूहरचना असं नाही, लोकांनीच कौल दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला. आता निकालात तर तुम्हाला कळालंच की नियम लागलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा पक्ष जिल्हा परिषदेमध्ये होण्याचा मान राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेस पक्षाला मिळाला आहे. आणि या निमित्तानं गोकुळचे चेअरमन अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते माननीय नावेसाहेब मुश्रीफ आपल्यासोबत आहे. साहेब, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा पक्ष आता राष्ट्रवादी काँग्रेस आहे, काय सांगाल? मी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम सगळ्या नागरिकांचं मनापासून आभार मानतो. जो त्यांनी विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांनी ठेवला, त्याबद्दल मनपूर्वक मी त्यांचं मनापासून आभार मानतो. आणि हा सगळा विजय आम्ही आमचे नेते कैलासवासी अजितदादा पवार यांना आम्ही समर्पित केलेला आहे. आणि एक चांगलं काम या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व निवडून आलेले उमेदवार त्या ठिकाणी करतील, हा विश्वासही आम्हाला आहे. म्हणजे मुश्रीफ साहेबांनी, म्हणजे नामदार मुश्रीफ मंत्री मुश्रीफ साहेबांनी एकंदरीत कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने असेल, नगर परिषद असेल आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा जी काही व्यूहरचना आखली होती ती कुठेतरी यशस्वी होताना दिसते का? व्यूहरचना असं नाही, लोकांनीच कौल दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला. आणि एक चांगलं काम करण्याची संधी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दिलेली आहे. निश्चितपणे ते काम चांगलं करतील. अलीकडच्या काळामध्ये जेव्हा निवडणूक प्रक्रिया चालू होती तेव्हा साहेबांनी एक वाक्य केलं होतं की नियम धरलेला आहे, बाणाचा नियम धरलेला आहे, त्यामुळे प्रत्येक तालुक्यात एक एक नियम लागणार. ही कुठे त्या व्यूहरचनेचा भाग होता. मुद्दाम हे विचारण्याचं कारण म्हणजे त्यांनी त्या पद्धतीनं, म्हणजे कागल असेल, राधानगरी असेल, करवीर असेल, अतिशय व्यवस्थितरित्या प्लॅनिंग आखलं आणि ते प्लॅनिंग कुठेतरी यशस्वी होताना दिसते. आता निकालात तर तुम्हाला कळालंच की नियम लागलेला आहे, जिथं लागला आहे तिथं लागलेला आहे. एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आता निवडणुका झाल्या, अध्यक्षपदासाठी काय कोणाची नावं चर्चेत सध्या, काय काय ठरवलं, काय पक्षाचं काय भूमिका असणार? नाही, अजून त्यावर काय अध्यक्षावर काय चर्चा नाही, आणि अजून त्याला 15 दिवसाचा कालावधी आहे. त्यानंतर मुश्रीफ साहेब आणि सगळे वरिष्ठ नेते मंडळी त्यावर निर्णय घेतील. आणि आता महायुती असल्यामुळं बाकीच्या पक्षांना विश्वासात घेऊन मुश्रीफ साहेब आणि जिल्ह्यातील सगळे ज्येष्ठ नेते मंडळी त्यावर निर्णय घेतील. कागलमध्ये ज्या काही जागा निवडून आल्या, म्हणजे जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने विचार करावा गेला तर 6च्या 6 मतदारसंघामध्ये आपल्या जागा निवडून आल्या, काय सांगायला? नाही, कागल असेल, आजरा असेल, गडिंग्लज असेल, हे पहिल्यापासून राष्ट्रवादी विचाराचेच हे तिन्ही तालुके आहेत. आता त्यामध्ये आपण बघितलं असेल, राधानगरीत आमचा एक उमेदवार राष्ट्रवादीचा आलेला आहे. तिकडं करवीरमध्ये चांगले उमेदवार त्या ठिकाणी आलेले आहेत. प्रत्येक तालुक्यात त्या ठिकाणी निवड आमचे उमेदवार राष्ट्रवादीच्या विचाराचे आलेले आहेत. आज शिरोळमध्ये आमची युती होती यड्रावकर साहेबांनी आमची, तिथेही चांगले उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले आहेत. चांगला कौल त्या ठिकाणी लोकांनी दिलेला आहे. एकंदरीत कुठेतरी पक्षाचा हा जो वाढता आलेख आहे, हा आलेख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा आलेख आणि एकत्रित मिळालेले यश, हे यश, या यशाच्या निमित्ताने आज हा पदाधिकाऱ्यांचा त्यांचा सत्कार आहे.